नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 2 मार्चची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी. 2 मार्चची सर्वात मोठी बातमी बघा, थेट 3,000 रुपये आता तुम्हाला सुरू होणार आहे. थेट 3,000 रुपये मार्चच्या महिन्यामध्ये सर्व महिलांना वाटप होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे सर्व महिलांसाठी. बघा, फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जे पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला आता थेट 3,000 रुपये जे ते सुरू होणार आहेत. फेब्रुवारी आणि प्लस मार्चचे पैसे जे आहेत तुम्हाला ठीक 8 वाजतापासून आता सुरू होणार आहे. केव्हापासून जमा होतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच अतिशय महत्त्वाची माहिती सर्व माता भगिनींना आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. हा जो काही व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, आत्तापर्यंत 7 हप्ते तुम्हाला वाटप झालेले आहेत. 7 हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत. 8वा हप्ता आला नाही आहे आणि आता 9वा महिना सुरू झाला आहे, म्हणजेच मार्च महिना आता सुरू झाला आहे. मार्चच्या महिन्यामधील हप्ता आणि 8व्या हप्त्याच्या संदर्भातची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, फेब्रुवारी प्लस मार्चचा हप्ता, म्हणजेच फेब्रुवारी प्लस मार्चचे जे काही पैसे ते तुम्हाला एकत्र या ठिकाणी मिळू शकतात. त्याविषयीची काय महत्त्वाची माहिती आली आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया आणि संपूर्ण जी काही माहिती ती नेहमीच पुराव्याच्या सहितच असते. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पुरावा तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली, सर्वात लोकप्रिय, सर्वात सुपरहिट योजना आहे. महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय आणि सर्वात सुपरहिट योजना ठरलेली लाडकी बहीण योजना आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिला लाडक्या बहिणींच्या तोंडावर त्या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण योजनाच पाहायला मिळते. तुम्हाला पण लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी लोकप्रिय वाटते का, सुपरहिट वाटते का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेनेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेवर आणलं. लाडकी बहीण योजनेतून 2.5 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना 1,500 रुपये दिले जातात. बघा, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे त्या महिलांना 1,500 रुपये सध्या दिले जात आहेत. सध्या 1,500 रुपये मिळत आहेत. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता ते पुढे आपण पाहणार आहोत. पुढच्या अपडेटमध्ये संपूर्ण जी काही माहिती ती आपण पाहणार आहोत. लगेच पाहूया. तर पहा, जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी झाली. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. 7 हप्ते सर्व महिलांना आलेले आहेत का? जानेवारीपर्यंतचे सर्व महिलांना पैसे आलेले आहेत का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एक वेळेस. जानेवारीपर्यंतच्या सर्व महिलांना पैसे आलेले आहेत का? मात्र अजून 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे. बघा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही आहे. आता याच हप्त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, नवीन अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. 8व्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट समोर आली आहे. काय अपडेट आहे ते अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा, फेब्रुवारीचा हप्त्याला उशीर झालेला आहे आणि महायुती सरकारने आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते वेळेवर जमा केलेले आहेत. मात्र फेब्रुवारीचा 8वा हप्ता उशिरा येत आहे. हा हप्ता वेळेवर जमा होणार होता. बघा, वेळेवर जमा होणार होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळण्यास विलंब झाला. बघा, काही तांत्रिक टेक्निकल एरर होता आणि त्या टेक्निकल एररच्यामुळे हा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी उशीर झाला, मिळायला तुम्हाला उशीर झाला. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, राज्याच्या वित्त विभागाकडून 8व्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला 3,490 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो जमा करण्यात आला होता, वर्ग करण्यात आला होता. वित्त विभागाने महिला व बालविकास विभागाला 3,490 कोटींचा निधी दिला होता. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी पण सांगितलं होतं की या कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि महिला व बालविकास विभागाला 3,490 कोटी रुपये पण जमा झाले. 8 दिवसात पैसे येतील असं पण त्यांनी सांगितलं होतं. पण फेब्रुवारी संपला तरीही पैसे आलेले नाही आहेत. म्हणजेच 15 फेब्रुवारीला अपडेट दिली होती, 28 फेब्रुवारी पण गेला, 1 मार्च पण गेला, तरी देखील पैसे जमा झालेले नव्हते. आता याच संदर्भात, याच फेब्रुवारीच्या पैशासंदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आता पाहणार आहोत. बघा, तर वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कधी जमा होईल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहतो. बघा,
कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता? तर पहा, अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी. सोमवारपासून म्हणजेच 3 मार्चपासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. बघा, सोमवारपासून म्हणजेच 3 मार्चपासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर येते. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी. सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून 3 मार्चपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर येते. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर बघा, त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे 1,500 आणि चालू महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. बघा काय म्हटले, फेब्रुवारीचे 1,500 आणि चालू महिन्याचे 1,500 म्हणजेच मार्च महिन्याचे 1,500 जर आपण पाहिले तर मार्च आणि फेब्रुवारीचे 1,500, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. अतिशय महत्त्वाची माहिती, उद्यापासूनच कदाचित तुम्हाला 3,000 रुपये जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते किंवा मग 1500 रुपये तरी उद्यापासूनच तुम्हाला जमा होऊ शकतात. काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता, पण ते तुम्हाला उद्यापासूनच जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आता पुढे पहा, 2100 रुपये कधी मिळणार? सर्वात मोठी बातमी आहे, लाभार्थी महिलांना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता हे जे काही 2100 रुपये ते कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. कारण बघा, 2100 रुपये ही जी काही मागणी आहे तुम्हाला लावून धरायची. हे महायुती सरकारनेच आश्वासन दिलेलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ. पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलेली आहे आणि 2100 रुपयाची मागणी तुम्हाला आता लावून धरायची. आपल्याला जर काही हवं असतं तर आपण ती मागत असतो, तेव्हाच ते आपल्याला मिळत असतं. आणि जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील, 2100 रुपये जर पाहिजे असतील तर तुम्हाला 2100 रुपयाची मागणी करावी लागेल. त्यामुळे एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. कारण सरकारकडे जर तुम्ही मागणी केली आणि जर ही मागणी लावून धरली तर तुमची मागणी मान्य होईल. कारण बघा, मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये 10 मार्चला तुमचं अर्थसंकल्प सादर होतोय. अर्थसंकल्पामध्ये तुमची तरतूद झाली पाहिजे 2100 रुपयांची. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं एकही महिलांनी न चुकता. तर बघा, 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभे निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. बघा, 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे. आता अधिवेशन केव्हा होतंय त्याची अपडेट आपण पाहूया. बघा, तर पहा, अतिशय दमदार अपडेट. पुढची माहिती, उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सर्वात मोठी बातमी, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कोणत्या नव्या योजनांची घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे. बघा, कोणत्या नव्या योजनांची जी काही घोषणा आहे ती होते ते पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये होत आहेत का ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तसेच मध्यम वर्गांना दिलासा मिळणार का? शेतकरी वर्गासाठी काय करणार? तरुणांसाठी कोणत्या योजना राबवणार? उद्योगांसाठी कोणते निर्णय घेणार? असे एक ना अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहेत. या सर्व प्रश्नांवर सरकार काय करणार याचे उत्तर 10 मार्चला मिळणार आहे. कारण बघा, 10 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर होतोय. 10 मार्चला अर्थसंकल्प जो आहे तो सादर होतोय आणि 10 मार्चलाच तुमचे 2100 रुपये होण्याची जी काही घोषणा आहे ती होऊ शकते. कारण महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार हे ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतील त्यावेळेसच सर्वांना कळणार आहे की अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत, कशा पद्धतीने निधी वाटप करणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तर निधी राहणारच आहे. पण लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांची वाढ झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. कारण 10 मार्च हा खूप जवळ आलेला आहे. बघा, आजची 2 तारीख आहे. आजपासून 8 दिवसात तुमचा अर्थसंकल्प सादर होतोय. उद्यापासून तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि सरकारकडे मागणी करा 2100 रुपयांच्या संदर्भात. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व महिला भगिनींना थेट आता 3000 रुपये जे ते वाटप होऊ शकतात. मार्चमध्ये थेट 3000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.